नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर सुधा मूर्ती यांच्या बकुळा या कादंबरीचा आजचा शेवटचा भाग. कादंबरी तुम्ही पूर्ण ऐकली असेल अशी आशा करून कादंबरी कशी वाटली ते तुम्ही जरूर कळवावं अशी अपेक्षा मात्र आज जरूर व्यक्त करते. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं, कादंबरी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 32. दार बंद झाल्याचा आवाज झाला आणि श्रीमती घराबाहेर पडल्याचं श्रीकांतला कळलं. पण अजूनही त्याचं मन ही वस्तुस्थिती स्वीकारायला तयार नव्हतं. आजची श्रीमती काही वेगळीच भासली होती त्याला. जणू काही आपण तिला ओळखतच नाही असं त्याला वाटलं. तिच्यात पुरेशी इच्छाशक्ती, आंतरिक प्रेरणा नाही असा त्याचा समज होता. ती कधी हा इतका धाडसी निर्णय घेऊ शकेल असं त्याला मुळीच वाटलं नव्हतं. विशेषतः एखाद्या विवाहितेने असं घर सोडून जाणं समाजमान्य नसताना याचं तर त्याला फार नवल वाटलं. श्रीकांतच्या मनात विचारांचं आवर्त उठलं होतं. श्रीमतीने हे असं का केलं असावं? लहानपणापासून ती खूपच लाजरी बुजरी होती, पण तरीही इतर मुलींपेक्षा खूपच वेगळी होती. ती अत्यंत बुद्धिमान असून सुद्धा आज्ञाधारक होती. गरीब स्वभावाची होती. कदाचित त्यामुळेच आपण तिच्याकडे दुर्लक्ष केलं असावं असं त्याला मनोमन वाटलं. ती कधीच अरेरावीने वागली नव्हती. तिने कधी कशाचा हट्टही केला नव्हता. आपल्या मताचा आग्रह धरलेला नव्हता. श्रीकांतच्या ऑफिसातल्या लोकांना नेहमी ऑफिसातून लवकर घरी जाण्याची घाई असे. शिवाय त्यांना रविवारी कधीच ऑफिसात यायला नको असायचं. अशांची श्रीकांत नेहमी चेष्टा करायचा. काय रे, बायकोला काय सांगायचं म्हणून घाबरलास ना? माझ्याकडे बघ, माझी बायको मला कधीच जाब विचारत नाही. एकदा हरीश त्याला म्हणाला होता, हे बघ श्रीकांत, तू काय किंवा तुझी बायको काय, तुम्ही दोघंही चार सामान्य लोकांसारखे नाहीच आहात. तू तर नशीबवानच आहेस. तुझ्या संसारात काहीच प्रॉब्लेम नाही. पण म्हणून आपण कसे काय लकी असं श्रीकांतला वाटलं. आपल्या संसारात काहीही समस्या नाही हे तरी खरं आहे का? की आपल्या सांसारिक गोष्टींना आपण कधीही महत्त्व दिलं नाही, त्यांची दखल घेतली नाही. त्याच दिवशी दुपारी चेअरमन साहेबांनी श्रीकांतला बोलावून त्याचं व्यक्तिशः अभिनंदन केलं होतं. त्यावेळी त्याची छाती अभिमानाने फुलून आली होती. आपण इतके दिवस घेतलेल्या कष्टाचं चीज झालं असं त्याला मनोमन वाटलं होतं. पण आता मात्र त्याच्या मनात श्रीमतीचा विचार तीव्रतेने आला. आपल्या या यशात तिचाही वाटा आहेच की. तिने कायम आपलं भलं चिंतलं. आपल्या यशासाठी देवाची प्रार्थना केली. कायम मूकपणे आपल्याला साथ दिली. आपली सततची गैरहजेरी न बोलता सहन केली. खरं तर आपल्या यशात तिचा सिंहाचा वाटा आहे. पण आपण त्या गोष्टीला कधी महत्त्व दिलं नाही. साधा उल्लेखही केला नाही. ती कृतज्ञता दर्शवली नाही. अगदी या क्षणापर्यंत आपल्याला त्या गोष्टीची जाणीवच नाही झाली. आज मात्र आपल्या मान सन्मानाकडे, प्रतिष्ठेकडे, पैशाकडे पाठ फिरवून ती निघून गेली. आपला स्वाभिमान दुखावून गेली. पती पत्नींमधील संबंध चांगले टिकून राहण्यासाठी या असल्या बाह्य गोष्टींची काहीच गरज नसते. गेले काही महिने खरं तर हीच गोष्ट आपल्याला पटवून सांगण्याचा ती किती कसोशीनं प्रयत्न करत होती. पण आपण मात्र तिला अव्यवहारी म्हणून उडवून लावलं. आपल्याला सहकार्य न करण्याबद्दल तिचा धिक्कार केला. पण श्रीमतीने आज अचानक अशी टोकाची भूमिका का घेतली? सरळ आपल्याला सोडून गेली. मला मोकळ्या हवेत श्वास घ्यायचाय असं म्हणाली. आपल्या घरच्या वातावरणात तिचा श्वास गुदमरत होता का? कोणत्याही पार्टीमध्ये कामाच्या, बिझनेसच्या विषयांवर चर्चा, पैशावर चर्चा हा तर कॉर्पोरेट जगताचा अंगभूत भाग आहे. श्रीमतीला ते इतकं मनाला लावून घ्यायची काय गरज होती? का नुसतं आपल्याला घाबरवण्यासाठी तिनं हे नाटक केलं असेल? केवळ थोड्या दिवसांपुरतीच घर सोडून गेली असेल का? त्याला मनोमन या गोष्टीवर विश्वास ठेवावासा वाटत होता. पण दुसरं मन त्याला हेही सांगत होतं की ते खरं नाही. श्रीमतीच्या डोळ्यात एक मूक निर्धार त्याला दिसून आला. एक पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये श्रीमतीचं हे असलं वागणं कुणालाच रुचणारं नाही हे श्रीकांतला माहीत होतं. पण तिने स्वतःचा निर्णय घेतला होता. श्रीकांतला भूतकाळात घडलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आठवू लागल्या. आपल्या आईने वारंवार केलेला श्रीमतीचा अपमान
आणि आपल्या बहिणीचे टोमणे यामुळे तर श्रीमतीला कटुता वाटू लागली नसेल ना. तिने हा असा निर्णय घेण्यामागे एक कारण तेही असू शकेल. आज पहिल्यांदाच श्रीकांतला आपल्या कुटुंबियांच्या वागण्याची लाज वाटली. रमा ही खेड्यात वाढलेली अशिक्षित मुलगी आहे असं आपण श्रीमतीला वारंवार सांगत राहिलो. पण त्यामुळे रमाचं संवेदन शून्य लागट बोलणं आणि वागणं योग्य ठरतं का? आपल्या भावनाप्रधान हळव्या बायकोने हे सगळे अपमान पान उतारे सहन करत राहावं अशी आपण सतत अपेक्षा ठेवली. खरंच आपण तरी इतके बोथट भावनाशून्य कसे काय झालो? अचानक त्याला भामतीची कथा आठवली. आपलं पूर्ण आयुष्य आपल्या पतीच्या सुखासाठी वाहून घेणारी ती स्त्री. आपल्या श्रीमतीचा स्वार्थ त्याग त्या भामतीहूनही मोठा असल्याची जाणीव त्याला झाली. भामतीने निदान बाहेरचं जगच कधी पाहिलेलं नव्हतं. आपल्या अंगची क्षमता काय याचीही तिला जाणीव नव्हती. श्रीमतीला स्वतःची पात्रता माहीत होती. बाहेरच्या जगात ती वावरलेली होती आणि असं असून सुद्धा तिने निरपेक्ष प्रेमाने आपल्याला साथ दिली. अक्षरशः भक्ती केली आपली. तिच्या पतीने तिचा हा स्वार्थत्याग जाणला आणि आपल्या ग्रंथाला तिचं नाव दिलं. मला त्या गोष्टीचं कौतुक जास्त वाटतं. श्रीमतीचे कित्येक वर्षापूर्वीचे हे शब्द श्रीकांतला आत्ता आठवले. पण तिच्या स्वतःच्या आयुष्यात आपल्याला खुद्द तिच्या पतीला तिच्या या स्वार्थ त्यागाची कदर वाटली नाही. श्रीमतीच्या बाबतीत किती दृष्टपणे वागलो आपण. आता मात्र श्रीकांतला अतीव दुःख झालं. अगं श्रीमती, मी तुझ्या वाचून जगू शकत नाही ग. माझं चैतन्य, माझी शक्ती तूच आहेस. माझ्या सगळ्या कामामध्ये तुझाच प्रभाव दिसतो मला. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. पण आता या सगळ्याला फार उशीर झालाय याची त्याला मनोमन कल्पना होतीच. त्याच्या डोळ्यांपुढे विविध चित्र फेर धरून नाचत होती. जेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती ओढगस्तीची होती तेव्हा सुद्धा ती काटकसर करून कसे तरी पैसे जमा करून त्याला पुस्तकं विकत घ्यायला पैसे द्यायची. नवीन लग्न झाल्यावर सुद्धा जर तो घरी निवांत वाचत बसला असेल तर ती त्याच्यामध्ये बोलून त्याला त्रास सुद्धा द्यायची नाही. घर तेव्हा अगदी लहान होतं तर ती एकटी स्वयंपाकघरात वाचत बसायची. आपल्या आईला खुश करण्यासाठी ती किती परोपरीनं झटायची याची त्याला आता आठवण झाली. आणि त्याबद्दल काय मिळालं तिला? आपल्या कुटुंबियांकडून अपमानाचे शब्द आणि आपल्याकडून उपेक्षा. आपल्या पुराणात असं सांगतात की समुद्र मंथनातून जे हलाहल विष निघालं ते शिवा महादेवाने पिऊन टाकलं. तसा आपल्या वाटेला आलेला प्रत्येक अपमान श्रीमतीने गिळून टाकला होता. केवळ आपल्या पतीला त्याची झळ पोचू नये म्हणून. कदाचित आपल्याला मूलबाळ झालं असतं तर आपल्या दोघांमध्ये काहीतरी अनुबंध निर्माण होऊ शकला असता. श्रीकांतच्या मनात आलं, पण कदाचित असं झालं असतं की आपण त्यांना जबरदस्तीनं बोर्डिंग स्कूलला ठेवलं असतं. त्यामुळे श्रीमती अधिकच दुःखी झाली असती. आपण इतके दुराग्रही स्वभावाचे आहोत की कुणाचं काही ऐकूनच घेत नाही हे त्याच्या आता लक्षात आलं. नेहमी आपला निर्णय अंतिम. श्रीमतीने हे सगळं कसं काय सहन केलं असेल? तो अशा विचारात गढून गेलेला असताना जोराचा वारा आला आणि टेबलावरचे कागद उडाले आणि जमिनीवर उडून अस्ताव्यस्त पसरले. पण उठून ते व्यवस्थित गोळा करण्याची ताकदही श्रीकांतमध्ये उरली नव्हती. फारसा पैसा जवळ नसताना ती कशी राहील अमेरिकेत? पण त्याचं उत्तर श्रीकांतला आधीच माहीत होतं. तिला एकही श्रीमंती सवय नव्हती. तशा सवयी जर तिला असत्या तर ती आपल्याला कधीच सोडून गेली नसती. त्याने किल्लीच्या जुडग्याकडे पाहिलं. त्या कसल्या किल्ल्या होत्या याची त्याला काहीही कल्पना नव्हती. आजवर सगळं तिनेच तर सांभाळलं होतं. छोट्या छोट्या विचारांनी सुद्धा त्याच्या मनाला तीव्र वेदना होत होत्या. आपण तिला एखाद्या मदतनीसासारखं वागवलं. तुला याहून चांगला असिस्टंट नक्की मिळेल असंच म्हणाली होती ना ती जाताना. पण खरोखरच ते शक्य होतं? हे असलं काम इतक्या विचारपूर्वक इतक्या काटेकोरपणे कुणीतरी केलं असतं का? तेही नुसत्या पैशाच्या आशेने? श्रीमतीने मात्र ते केवळ आपल्यावरच्या प्रेमापोटी केलं होतं. बाहेर मुसळधार पाऊस लागला होता. त्याचा आवाज घरातही ऐकू येत होता. श्रावण महिना लागला होता. ऐन पावसाळ्याचे दिवस होते. श्रीकांत वास्तव जगतात परतला. शेवटी तो एक कृतिशील माणूस होता. जे काही घडलं होतं ते तर होतच, पण आता तरी सगळं व्यवस्थित लागी लागावं असं त्याने ठरवलं. आपण आधी आपल्या आईला हे पटवून द्यायला हवं की तिने श्रीमतीचा प्रेमाने स्वीकार केलाच पाहिजे. पण ती गोष्ट किती पोकळ निरर्थक असणार आहे हे त्याच्या लगेच लक्षात आलं.
प्रेमाची जबरदस्ती करता येत नाही. प्रेम करायला कुणालाही शिकवावं लागत नाही. ते स्वतःच्या अंतरंगातूनच यावं लागतं. आपल्या आईच्या हृदयात श्रीमतीविषयी असं प्रेम उत्पन्न होणं शक्यच नाही. आता कुठं बरं असेल श्रीमती? ती आता इंटरनॅशनल एअरपोर्टवर पोहोचली असेल. आपण धावत जावं आणि तिला परत घेऊन यावं अशी तीव्र इच्छा त्याला झाली. पण मग त्याने स्वतःचा विचार केला. आपण कसे होतो आणि खिन्नता आली. आपलं लग्न झालं तेव्हा किती वेगळे होतो आपण. तो पूर्वीचा श्रीकांत होणं जमेल का आता आपल्याला? आता कुणावरही निस्वार्थ, निरपेक्ष वृत्तीनं प्रेम करण्याची आपली क्षमताच राहिलेली नाही. कोणाशी मोकळेपणे, खुल्या दिलानं आपण बोलू सुद्धा शकत नाही. पण आता श्रीकांत अशा उंचीवर पोहोचला होता की तिथून परत खाली येणं अशक्यच होतं. काय बरं तो वाक्यप्रचार आहे? श्रीकांतने आठवण्याचा प्रयत्न केला. लोनली ॲट द टॉप. माणूस जेव्हा इतक्या उंचीवर पोहोचतो तेव्हा तो फार एकाकी असतो. आपण जरी श्रीमतीचं मन वळवलं आणि तिला इथे मुंबईत थांबवून डॉक्टरेट करायला भाग पाडलं तरी थोड्याच दिवसात आपलं परत तिच्याकडे दुर्लक्ष होईल. मग परत ती एकटी पडेल, दुःखी होईल. खरंच होतं तिचं म्हणणं. ती आपली केवळ सेक्रेटरी बनून राहत होती आणि समाजात घालून मिरवण्याचा एक दागिना. श्रीमती सुशिक्षित होती, बुद्धिमान आणि तरीही विनम्र वृत्तीची होती. आपण आपली स्वतःची शोभा वाढवण्यापुरता तिचा उपयोग केला. त्यामुळे श्रीमती दुःखी होऊन आपल्याला सोडून गेली. श्रीमतीवर एकामागोमाग एक घडत गेलेल्या अन्यायाचे सगळे पदर आता त्याच्या नजरेसमोर उलगडले. सर्व काही स्पष्ट झालं. आता त्याला स्वतःचाच राग आला आणि एकीकडे त्याला खूप असहाय्य वाटू लागलं. सत्ता, महत्वाकांक्षा, प्रतिष्ठा आणि यश यांच्या हातचा गुलाम होऊन राहिलो आहोत आपण. आणि तेही अगदी स्वखुशीनं असं त्याला वाटू लागलं. श्रीकांतच्या आयुष्यात घडलेल्या या दुःखद घटनेने व्याकुळ झाल्यासारखा समुद्र बाहेर टाहो फोडत होता. अचानक श्रीकांतला रवीच्या पत्राची आठवण झाली. त्याने श्रीमतीविषयी लिहिलं होतं. माझ्या मनात जेव्हा श्रीमतीचा विचार येतो तेव्हा मला तिचं खरोखरच कौतुक वाटल्या वाचून राहत नाही. किती सुस्पष्ट कल्पना होत्या तिच्या. 10वीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत पहिली येऊन सुद्धा तिने कला शाखेला जायचा निर्णय घेतला. तेव्हा आपण किती हसलो होतो तिला, आठवतं? आता मागे वळून बघताना वाटतं आपल्या सर्वांच्यात तीच सर्वात जास्त बुद्धिमान होती. आपल्याला काय आवडतं, काय करायचंय याची तिला व्यवस्थित जाणीव होती. श्रीकांत, ही अशी सहधर्मचारिणी तुला मिळाली आहे. तू खरंच खूप भाग्यवान आहेस. श्रीकांतचं मन विषण्णतेने भरून गेलं. आपल्या हातात अक्षरशः सोन्याची खाण लाभली होती, पण ती आपण घालवली. 17 वर्षापूर्वी शाळेत पहिला क्रमांक गेल्यावर त्याला जेवढा धक्का बसला होता, जेवढी निराशा वाटली होती, जेवढं दुःख झालं होतं, तेवढंच त्याला आत्ता पण वाटलं. त्या पहिल्या क्रमांकाचं आता काहीच महत्त्व उरलेलं नव्हतं. पण आज मात्र आयुष्यातील सर्वात अनमोल चीज तो गमावून बसला होता. आता श्रीमती काय करत असेल? त्याने घड्याळावर नजर टाकली. कदाचित कस्टम तपासणी चालली असेल. त्याचे डोळे पाण्याने भरून आले. तिचा विमानतळावर निरोप घेणारही कोणी नसणार. या विचारांनी त्याचे डोळे भरून आले. ती सर्वार्थाने एकाकी होती. आपल्या आईला आणि तिच्या आईला याबद्दल काय वाटेल? अर्थात लोकांना जे काय वाटायचं ते वाटू दे. श्रीमतीने स्वतःच्या आयुष्यातला इतका मोठा निर्णय एकटीच्या जीवावर कोणत्याही मदतीशिवाय घेतला होता. आपण नेहमीच स्वतःच्या आयुष्याला तिच्या आयुष्यापेक्षा जास्त महत्त्व दिलं. आपल्या जिद्दीला, इच्छा आकांक्षांना तिच्या इच्छा आकांक्षांपेक्षा जास्त महत्त्व दिलं. पण आता मात्र पायाखालची जमीन सरकल्यासारखा श्रीकांत सुन्नपणे उभा होता. टेलिफोनच्या घंटीने श्रीकांतची विचार शृंखला तुटली. बाहेर समुद्राची गाद चालूच होती. फोनवर हरीश होता. श्रीकांत, कॉंग्रॅच्युलेशन्स. आपल्या रोड शोला परवानगी मिळाली आहे. आपण सर्वांनी जर त्यात भाग घेतला तर कदाचित आपल्याला न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग मिळेल. हे सगळं केवळ तुझ्या परिश्रमामुळे शक्य झालं. हरीश एकटाच बोलत होता. श्रीकांत गप्पच होता. त्याचं ते काही न बोलता नुसतं ऐकत राहणं हरीशला विचित्र वाटलं. तो म्हणाला, श्रीकांत, ऐकतोयस ना? हो, ऐकतोय. पण श्रीकांत, आता पण परंतु काही चालायचं नाही हं. तू तर नेत्यांचा नेता आहेस. तुझ्याशिवाय हा रोड शो होऊच शकणार नाही. अचानक श्रीकांतच्या अंगात उत्साहाचा संचार झाला. हरीश,
ऐक ना, मी आत्ताच ऑफिसात जातो. काय? आत्ता? यावेळी? यशप्राप्तीसाठी काही काळावेळाचं बंधन पाळायचं असतं का? प्रत्येक क्षण आता महत्वाचा आहे. मी आत्ताच ऑफिसात जाऊन रोड शोच्या कामाला सुरुवात करतो. आपण कुठल्या कुठल्या ठिकाणांना भेटी देणार आहोत? आपलं खर्चाचं अंदाजपत्रक काय आहे? आणि इतर सगळाच तपशील मला लागेल. शेअर विषयीचे विचार पण माझ्या मनात घोळतायत. अचानक बांद्र्याच्या आकाशातून जाणाऱ्या विमानाचा आवाज आला आणि श्रीकांत गप्प झाला. त्याला मनातले सगळे विचार लुप्त झाले. बाल्कनीत जाऊन त्याने अंधारात लुकलुकणाऱ्या विमानाच्या दिव्यांकडे पाहिलं. श्रीमती, आपली श्रीमती, 10 वर्षापूर्वी याच श्रावण पावसात चिंब भिजत आपल्या हातात हात घालून चालणारी श्रीमती आता वर उंच ढगांमध्ये आहे. आपल्या हातातून कायमची निसटली आहे. आपण आपल्या बकुळीच्या फुलाला आपल्या हातातून पडू दिला आहे. कादंबरीचा आजचा शेवटचा भाग. कादंबरी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला आणखी कुठलं पुस्तक माझ्याकडून ऐकायचं आहे का, तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.